मेहनत करायची तयारी असेल आणि थोडंसं नियोजन केलं तर शेती ही अत्यंत फायदेशीर हे दाखवून दिले नांदेड जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं। हा शेतकरी गेल्या 20 वर्षापासून आपल्या शेतात केवळ आणि केवळ भाजीपाल्याचं पीक घेतोय। कोबी, कांदा, कोथिंबीर, बटाटा, वांगी, टोमॅटो ही आहे कोंडिबा मोरे यांची भाजीपाला शेती। गेल्या 20 वर्षांपासून मोरे हे केवळ भाजीपाला पिकवतायत। नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील टेळकी या गावात त्यांची शेती आहे। टेळकी गावातील शेतकरी पारंपरिक पिकं घेतात, मात्र मोरे यांनी पारंपरिक पिकाला फाटा देऊन भाजीपाला पिकांची निवड केली। आपल्या शेतात पिकलेल्या भाजीपाल्याची ते स्वतः बाजारात जाऊन ग्राहकांना विक्री करतात, त्यामुळे त्यांना दरही चांगला मिळतो। स्वतः म्हणजे काय करतात ते काय बरोबर घेतलं व्यापाऱ्यांना ते देता न बरोबर भाव देईना ते निम्याचं निम्म। आता आपल्याला मेहनत करून निम्म पडना त्याला आयतं बसल्या एका दिवसाकरता त्याला निम्याची वरी पडवाडते, त्याच्याकरता आम्ही बसून निघता माळ। सध्या शेतीसाठी मजूर मिळणं कठीण झालं असून खर्चिक झालंय। हीच बाब लक्षात घेऊन मोरे कुटुंबीय दिवस रात्र शेतात राबतात, त्यामुळे मजुरीवर होणाऱ्या खर्चात बचत झाली आहे। सगळंच करतो आम्ही, वांगे तोडतो, टमाटे तोडतो, मिरच्या, बैंगन सगळं तोडतो। ते विकायला जातात, आम्ही शेतामध्ये काम करतो। घरच्या माणसानं जर काम केलं तर शेती परवडते, बाहेरचे लावून केलं तर परवडणार। भाजीपाला पिकातून मोरे यांना चांगलं उत्पन्न मिळतंय, त्यामुळे त्यांना 2 एकर शेती घेणं शक्य झालंय। मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी शेती यशस्वी केली असून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी कोंडिबा आदर्श ठरलेत। शेतीवर यांनी एका मुलीचं लग्न केलं, 10 लाख रुपये खर्चून लग्न केलं आणि एक मुलगा सुद्धा सर्व्हिसला लावला आणि बाकी 2 मुलाला शिक्षण सुद्धा दिलं। बाजाराची गरज लक्षात घेऊन पिकांची निवड केल्यास त्यातून चांगलं उत्पन्न मिळवता येतं हे कोंडिबा यांनी दाखवून दिलंय। भाजीपाला लागवडीतून त्यांनी शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधलाय। अन्य शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे। सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।